विठ्ठल 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 सर्वांना विनंती आहे दोन्ही हातांनी टाळी वाजवा. पांडुरंगाचं भजन. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की राजा भगवान की पवन सुत हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की माऊली मुक्साजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की संत शिरोमणी सावता महाराज की गुरुवर्य विकास महाराज की शिव पार्वती पते हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्र भगवान की अत्रि अनुसया माता की आदिशक्ती रेणुका माता की जगत के समसान संत की हरि ओम. थाप, थाप, थाप. कोणी एकी भुलली नारी विको थोडासा कमी करा. थोडा विको कमी करायचा. कोणी एकी भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी तेची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कवतुके देखिला डोळा बैसला मनी तेची वदनी उच्चारी तुका मने हसे जन तुका मने हसे जन नाही कान तै ठाई देखिला डोळा बैसला मनी तेची वदनी उच्चारी विठ्ठल विठ्ठल
चारुहासं लसत्कुण्डलाकान्तं गण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरा सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादारे हृदयाचा विस्तार कृपादाने हृदयाचा त्यांच्या विस्तार कृपादारे हृदयाचा विस्तार कृपादाने हृदयाचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता हे वागविलासिनी जे चातुर्यार्थ खलकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिले मिया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या 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 मस्तकाय पायावरी हरिओ मस्तकाय पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक पायावरी मस्तक पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या कोणी एकी भुलली नारी दोन प्रकारचा पाठ आहे विकता गोरस घ्या म्हणे हरी आहे का नाही? म्हणून भजनी मंडळाला लक्षात यावं याच्यासाठी या अभंगामध्ये सकल संत कंठभूषण श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज एका उच्च कोटीच्या परमार्थाला पोहोचलेल्या साधक अवस्थेला पोहोचलेल्या एका गवळणीची अवस्था या अभंगामध्ये प्रतिपादित करत आहेत विठ्ठल आज सेवेकरिता निवडलेला अभंग गवळण या प्रकरणातील आहे आणि आजच्या कीर्तनाचा असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे असा नियम आहे आज काल्याच्या कीर्तनाकरिता 3 प्रकारच्या अभंगाची निवड करता येते एक काल्याच्या प्रकरणातील ज्या
अभंगामध्ये काल्याचं वर्णन केलेलं आहे असा एक अभंग. दुसरं प्रकरण आहे बाळ क्रीडा या प्रकरणातील, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णानं बाल लीला केलेल्या आहेत या प्रकरणातील अभंग. आणि तिसरा प्रकार आहे भगवान परमात्म्याने गोपिकांसोबत गवळणींसोबत केलेली लीला, म्हणजे गवळण या प्रकरणातील अभंग घेता येते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परिहार असा आहे, सगळी महाराज मंडळी दररोज परिहार देतच आहेत, तरी पण आजच्या सुद्धा वक्त्याचं कर्तव्य आहे नवीन आलेल्या श्रोत्यांना परिहार देणे. चालू असलेला हा अखंड हरिनाम शिवनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरी हरिकीर्तन हरिभजन असा हा भव्य दिव्य सोहळा, यामध्ये आज काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची पूर्ण आहुती होत आहे. 7 दिवसाचा हा महायज्ञ, आणि या महायज्ञाची सांगता आजच्या काल्याच्या कीर्तनाने पूर्णाहुतीकडे जात आहे. त्यानिमित्ताने हा आजचा काला आहे, आणि त्याच निमित्ताने तुम्ही सुद्धा या ठिकाणी जमलेले आहात. असं समजू नका तुम्हीच इथं आले, काही दृश्य रूपाने इथं आहेत, दृश्य रूपाने तुम्ही आम्ही सगळे, काही अदृश्य रूपाने इथं मंडळी आहेत. महाराजांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. आज योस अमरावती आयोस अमरावती काला पहावया काला पावया देवा विसरती देव विसरती देह भाव देह भाव आपुला देह भाव आपुला देह भाव आपुला देह भाव आपुला आदिओस अमरावती काला पहावया ओ देवा विसरती देह भाव आपुला आजीवन अमरावती काला पावया देव विसरती देह भाव आपुला आपुला आजी ओस अमरावती काला पहावया येती देव विसरती. पुढचा कोर्स पूर्ण करत जा गायक मंडळी. विठ्ठल देव विसरती देह भाव आपला. स्वर्गातली मोठी मंडळी म्हणजे मोठे लोक, श्रीमंत लोक, आणि ती सुद्धा त्यांना अधिकार नाही या काल्याला ग्रहण करण्याचा, त्यांना हा काला घेता येत नाही, पण मात्र सुख घेता येते. कोणत्या प्रकारचं सुख आहे? तेही भोगाचं सुख आहे, पण त्यांच्या भोग सुखामध्ये आणि आपल्या भोग सुखामध्ये खूप फरक आहे. विठ्ठल आपण मुखाद्वारे तो भोग घेऊ शकतो, किंबहुना स्थूल देहाची तृप्ती करणारा भोग म्हणजे आपण घेऊ शकतो. देव फक्त डोळ्याचा भोग घेऊ शकतात. या प्रमाणामध्ये शब्दच वापरले आहेत तसे. काला पहावया येती, पाहणे सुद्धा भोग आहे. ठाकरे काका, आलं का लक्षामध्ये? आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा गावामध्ये असे, गावात एखादी टीव्ही असायची, एखाद्या चांगल्या माणसाच्या घरी, चांगल्या श्रीमंत माणसाच्या घरी ते टीव्ही असायची. मग ते टीव्ही पाहण्याचा शोक, ते टीव्हीचा म्हणजे डोळ्याचा भोग आहे टीव्ही पाहणे म्हणजे. आणि मग ते पाहण्याकरिता त्या ज्याच्या घरी टीव्ही आहे त्याच्या घरी पाणी भरायचं, त्याला भाजी खुडून आणून द्यायची,
लहान लेकरू असेल तर त्याला सांभाळायचं दिवसभर, ते डसलं तरी अंगाला. आता हे सगळ्या मी या गोष्टी अनुभवलेल्या आहे म्हणून तुम्हाला सांगायला हरकत नाही. त्या डोळ्याच्या भोगाकरिता हे सर्व आपण क्रिया करतो. तसं देवांनी मोठं पद त्यागलं. देवांचं मोठं पद आहे इंद्रपद. या इंद्रपदासाठी अजून 7 लोकांचे नंबर लावून आहात. आता जे इंद्र आहे का नाही, ते पदच्युत झाल्यानंतर दुसरा नंबर राजा बळीचा लागणार आहे. विठ्ठल त्या पदाचा त्याग करून या काल्याला ग्रहण करण्याकरिता, हा काल्याचा भोग घेण्याकरिता आजीऊस अमरावती. मी सांगत होतो अदृश्य रूपाने देवता सुद्धा तुमच्यात बसून आहे. काही दृश्य रूपाने देवता मानव देह धारण करून बसून आहे. काही झाड, काही झुडपे, अनेक जीवाचा देह धारण करून ते ग्रहण करण्याकरिता. पण या काल्याला ग्रहण करण्याचा अधिकार फक्त मनुष्य देहाला आहे. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही सगळे एवढ्या संख्येनं आलात आणि निश्चितच या काल्याचे तुम्ही अधिकारी आहात. पण हा काला ग्रहण करण्याकरिता काही नियम सांगितलेले आहेत. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. ज्यांना काला ग्रहण करायचं आहे त्यांनी संतांच्या मागे जावं. विठ्ठल संतांच्या मागे गेल्याशिवाय काला मिळणार नाही. का? जाऊन पहा मग दुसऱ्याच्या मागे, चोराच्या मागे जाऊन पहा. काला भेटते का मार भेटते समजेल तुम्हाला. कोण जावं चोराच्या माग, कोण जाऊ नये हे अभ्यास आहे. कोण जाऊ नये असं म्हणा स्पष्ट. विठ्ठल संतांच्या माग जा. 3 प्रकारचा काला मिळतो. काल्याचा प्रकार 3 सांगितलेले आहे. एक काला या शरीरासाठी सांगितलेला आहे. याला आध्यात्मिक भाषेमध्ये स्थूल देह असं म्हणलेलं आहे. दिसणारा देह, या देहाकरिता काला आहे. या देहाकरिता हे या हंडीमध्ये भरलेला काला लागतो. भूक लागल्यावर तुम्ही किती गोड कीर्तन करा, येतं बसू वाटते का? नाही, बरोबर आहे की बायाचा तर ते विषयच नाही. जेवून आल्या तरी बसत नाही त्या गप्प. आता एवढे 1500 रुपये भेटायले तरी गप हात का? बोला माझे माय बाप हो. अजून वाटतेच बा अजून काही 500 रुपये वाढलेच पाहिजे. स्थिरता नाही. या अस्थिरतेचं कारण आहे तुमचं चंचल मन. या मनासाठी एक काला, दुसरा काला, आणि तिसरा काला आहे जन्मने मरणे. जन्मने मरणे हे किती वेळा जन्माला आलो महाराजांची भाषा आहे. किती वेळा जन्माला यावे, किती व्हावे भजित, किती व्हावे भजित, किती व्हावे भजित. किती वेळा जन्माला यावे, किती व्हावे भजित, किती व्हावे भजित, किती व्हावे भजित. मनामुनी जीवा व्याला, शरण गेला विठोसी.
या अभंगाचा विषयच आहे भुलणे. कोणी एकी भुलली. आणि या जीवाचा स्वभाव आहे भुलणे. काही भुलते. हा, बरोबर आहे की नाही? आता याचा विस्तार मी पुढे करेन. म्हणून या जीवाला माहित नाही की आपण किती वेळेस जन्म आलो आणि इथं येताना किती परिश्रम करून आलेले आहोत, आहे का नाही? हो. एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. कोटी कोटी फेरा. तुम्हाला देवारा मानवाचा. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही हिशेब लावा किती. 84 लक्ष योनी. तर एका योनीमध्ये किती वेळेस म्हणले? सांगा महाराज, तुम्ही किती महाराज लोक ऐकले असतील याच्याही पेक्षा जास्त. कारण रात्रंदिन आम्हा हेची धंदा. त्याच्यामुळं कोणी महाराज आला तर तुम्हाला दुसरा महाराज बोलवायची गरज नाही. त्या महाराजापेक्षाही चांगलं हे करतील. बरं, नाही कीर्तन केलं तर नाचून तरी दाखवतील तुम्हाला. आता या गावातले लोक सगळे एका पोराला पागल केले, तर असे माझ्याजवळ दुसरे 40 हात. ते बरं झालं आणलं नाही तर मग कोणीच ऐकत नव्हतं. सगळं ते आता त्याच्याच पाया पडायले. त्याला झेंडाही दिला लोकांना. फक्त मया नावाचा झेंडा लाव बाबा, दुसरा घेऊ नको. नाही, बरोबर आहे की नाही? कीर्तन समजायला की नाही तुम्हाला? लोक फार हुशार असते. ज्याची चालती आहे त्याच्याच बाजूने उभे राहते. मग ते भावकीचा असो का जातीचा असो का नसो, काही घेण देण नाही. आता महाराज सोडून दिला लोकांनी, त्यालाच पैसे द्या. आता मी सगळी दिंडी ठाकरे काका आमच्या पोरायला म्हणलं, बा मी काय दिंडीत येत नाही. तर ते काय म्हणायला लागले मला, दिंडीत या म्हणे तुम्ही, तेवढं डिझेल पाण्याचा खर्च निघते. पण मला लक्षात आलं नाही की मयापेक्षा मोठा महाराज झेंडा घेऊन समोर आहे. नाही, बरोबर आहे की नाही? आता चांगली आहे. याच्या पुढे मी अशाच प्रकारे कार्यक्रम करणार आहे. असे 2 झेंड्यावाले प्रत्येक सप्त्यावर नेणार आहे. मला नाही दिले तर तेला तरी देतील. नाही, कीर्तन समजायले की नाही तुम्हाला? एका योनीमध्ये कोटी वेळेस आपण प्रवास केला. तर आता ते कोटी किती, त्या कोण्या योनीमध्ये किती प्रवास केला मी याच्या अगोदरही सांगलेला आहे, पुन्हा सांगतो. एक योनी सांगितलेली आहे. सांगत जा तुम्ही, सहकार्य करत जा. 9 लक्ष योनी. 9 लक्ष. किती लक्ष? 9 लक्ष योनी जलचर प्राणी. पाण्यामध्ये जे जीव आहेत, पाण्यातले जीव कळतील की नाही? नदीवाले लोकांना सांगायची गरज नाही विस्तार करून. पाण्यातले जीव म्हणजे खेकडे, मासोळ्या, झिंगे. या योनीला आपण या योनीला कोटी वेळेस आपण आलेले आहोत. माहित आहे का आपल्याला? माहित असतं किंवा हे स्मरण राहिलं असतं तर इथं येऊन आपण गाढवपणा केला नसता. विठ्ठल या मनुष्य देहाला आल्यानंतर पुन्हा झिंग्याकडे जायचं नाही. हे दुःख त्याच्या, हे स्मरण त्याच्या असतं. त्याच्यामध्ये ही स्मरण शक्ती त्याच्याकडे राहिली असती तर किंबहुना या मनुष्य देहाला येऊन त्याने नको ते काम केले नसते. लक्षात ठेवा. 9 लक्ष योनी. 11 लक्ष योनी. 11 लक्ष काय? आकाशात फिरणारे प्राणी, पक्षी. त्याला 4थ्या स्कंदामध्ये ब्रह्मदेवाची विहंगम सृष्टी म्हणलेला आहे. म्हणजे आकाशात उडणारे जे पक्षी आहेत त्याच्याही बी आपण योनीला आलो. 9 लक्ष आणि ते 11 लक्ष किती झाले?
20 लक्ष योनी. त्याच्यानंतर 10 लक्ष योनी कुर्मी कीटके, डोळ्यानं न दिसणारे किडे, शेणातला किडा, ऐका ना. अजून सांगू पुढचं, तुम्ही त्याचा अंदाज घ्या आता. अशा डोळ्यानं न दिसणाऱ्या किड्यापासून शेण किड्यापर्यंत किती झाले? आता हे म्हणून तर म्हणलं सांगू का बुवा. हा हा ऐका ना, 30 लक्ष. या किड्यापेक्षा एक दुसरा किडा आहे, ते ब्रह्मदेवानं तयार केला नाही, ते बदमाश लोकांना तयार केला. आणि ते बऱ्याच बदमाश लोकांमध्ये किडा ते दिसत नाही पण वळवळ करते म्हणा विठ्ठल. त्या किड्याचं वर्णन काय ग्रंथात आलं नाही, पण येणारही नाही, पण ते जास्त ते दिसतात किडे. आलं का लक्षामध्ये? आणि 30 लक्ष झालं. 20 लक्ष योनी झाडे झुडपे. झाडाच्या योनीला गेलो. आता झाड सांगू का तुम्हाला? काय काय झाडे इतके चांगले हातात देवाच्या कामी येतात. दांडका बनवायच्या कामी येते, ऐका ना. आणि काय काय झाडे असं काहीच कामी येत नाही, त्याचं नाव बेसरम आहे. बोला विठ्ठल. बऱ्याच गोष्टीचा शोध लावला असं माझ्या बुद्धीनं, तर्क. त्याला बेसरम काऊन म्हणलं असेल त्या झुडपाला? तर त्याचा असा मी अभ्यास केला. समजा ते बेसरम म्हणजे बेसरमच आहे. ते वाळून गेलं तरी फुटते, फेकून दिलं तरी निघते. फवारणीची गरज नाही, कोठेही निघते, सप्त्यातही निघते कवा. हो, त्याला पाणी टाकायची गरज नाही, त्याला खत टाकायची गरज नाही, त्याला आळं करायची गरज नाही, त्याचा शेंडावरीच राहते. त्याचं नाव काय आहे? आणि ते कोठेही येते, कोठेही बसते. हो, मोरीत सुद्धा निघते, चिखल नसला तरी शेंडा राहतेच त्याला. म्हणून मी असं मला वाटते की त्याला बेसरम म्हणतात. असे काही बेसरमाला लाजवणारे बेसरमाचे झाड हात म्हणलं 2 पायाचे. समजायला का तुम्हाला? अशा झाडापासून काही अपाय नाही, पण अशा चालणाऱ्या झाडापासून मात्र अपाय निश्चितच होतो. म्हणून दुर्जनाचे संगती बल उदंड फजिती, महाराजांनी प्रमाण दिलेलं आहे. त्याला आपण नेहमी म्हणत असतो, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लागे हो तेरी अच्छी बनेगी. विंचवाची भेट कवा झाली पाहिजे आपल्याला? विंचू असते ना, त्याची ना आपली भेट कवा व्हायला पाहिजे? त्याच्या एका शब्दात उत्तर आहे, त्याची ना आपली भेट कधीच नाही झाली पाहिजे. कधी झाली समजा सुखात जरी झाली तरी त्याची भेट आपल्याला दुःख देणारी आहे. विठ्ठल. दुर्जनाची संगत तशीच आहे. महाराजांनी याच्यासाठी प्रमाण दिलेले आहे. ओढाळाच्या संगे नास्तिक नाशिली, ढेकणाच्या संगे
असं कीर्तन पुढच्या वर्षी होईल म्हणून गॅरंटी नाही. कारण इथं लोक तासाला पक्ष बदलायला, समजायला का तुम्हाला? तर वर्षाला महाराज बदलणार नाहीत का? नाही, बरोबर आहे की नाही का? इथं कोणाचा भरोसा नाही आहे. बदलणार ना तुम्ही समजा, पण त्यानं बदलवलं तर ऐका ना, त्यानं जर आपला नंबर लावला अजित दादा सारखा, आपण काही विमानात बसणार नाही म्हणा. काय सांगा तुम्ही, समजा जास्त फी दिली तर बसायचा योग येईल. हे विनोदाचा भाग सोडून द्या. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला. हिऱ्याचं वर्णन असं सांगितलेलं आहे. याचा विको कमी ठेवत जा. विको यायलाच कायला, मला साधा माहीत, म्हणजे लोकांना माझी भाषा कळली पाहिजे असं एवढंच ठेवा बस. हां, विको असला तर लक्षात येत नाही, डबल डबल शब्द येतात. आणि मी काय, तुम्ही किती आवाज वाढवला तरी मग आवाज एवढाच राहणार आहे, आणि मी बी एवढाच राहणार आहे. लय लोकांना मला घिसड्याजवळ नेऊन पाहिलं की बा शेवटून आणाव का याला, याची हाईट वाढवाव का, बा पायाकून तरी वाढेल का, डोक्याकून तरी वाढेल का, काही वाढायचा पता नाही. त्याच्यामुळे हे असं राहू द्या याला कार्यक्रम. नाही, बरोबर आहे की बाळू आहे तर बाळूच राहू द्या, याला मंत करू नका. 1008 कर, कोणतरी 1008 म्हणे. मगाशी माझं नाव 1008, मी म्हणलो 1000 कुठून आले? हा त्या लाईनीत बसवा मला. बरोबर, समाजाचं कर्तव्य आहे महाराजाला सुद्धा योग्य मार्ग दाखवणे. लक्षात ठेवा, दोन्ही प्रकारचा बोध आहे. महाराजाला सुद्धा समाजाच्या हिताचेच कार्य करावं लागतील, आणि महाराज बिघडला की समाजानं सुद्धा त्याला रस्त्यावर आणायचं काम करायचं असते. त्या हिऱ्याचं वर्णन असं केलेलं आहे, हिरा ठेवता ऐरणी. त्या लोहाराच्या ऐरणीवर जर हिरा ठेवला आणि वरून जर घणाचा मारा केला तर ते हिरा ऐरणीने सुद्धा फुटत नाही, उलट उसळून निघून जाईल, किंवा त्या ऐरणीत खुपसून बसेल, नाही तर त्या घनामध्ये खुपसून बसेल, पण फुटणार नाही. करणीचा होय चुरा. हिरा असेल तर, हिरा नसेल तर ती चुरा होईल. लक्षात ठेवा. अशा टणक आणि कडक हिऱ्याला सुद्धा एक छोटं ढेकून नावाचं, झुरळ नावाचं ते किडा त्याची पीठ करून टाकते, त्याची माती करून टाकते. एवढ्या कठीण हिरा, समजायला ना तुम्हाला? कुसंगे नाडीला साधू तैसा. महाराज जरी असला तरी त्याला महाराजा संगच राहावं लागते, तर त्याचा कार्यक्रम व्यवस्थित शेवटपर्यंत होते. संत असला तरी संगत संताचीच त्याला असली पाहिजे, नाहीतर त्याचा शेवट बेकार होते. भागवत तुम्ही वाचलं ना, दशग्रंथ पाठ होते त्या कोणाला, अजामिळाला. दशग्रंथाचा तो अभ्यासक होता, पण ते सुद्धा एका क्षणाच्या दुसंगतीने ते सुद्धा अजामेळ पापरासी अधोगतीला गेला, वेश्यागमन करणारा बनला. विठ्ठल मला हे पुढे वाढवायचं नाही. किती लक्ष झाले? 50 लक्ष झाले. झाले ना, 50 लाख झाले. आता 30 लक्ष योनी पशुची एक घरी 30 लक्ष पशु आहेत. मग त्याच्यात सगळे आले, गाई, वासर, तुमचे मेंढर, बकरे, भुचर, चार कप्प्याचे प्राणी, हे सगळे पशु आले. शेळ्या समजतात की नाही? ते सगळे समजत नसेल तर इकडे हाय ऑर्गन आमचं. आणि आता किती झाले? 80 झाले. 50 आणि 30 80. आता राहिले 4 लक्ष. हे 4 लक्ष योनी म्हणजे मनुष्य प्राणी. इथे एक प्रकारचा माणूस नाही. तिकडे पलीकडे जाशाल दुसऱ्या देशात काळे डक लोक आहेत. मला वाटते त्या फॅरमवाली लोकांनी तिकडे जाहिरात जास्त केली पाहिजे. हो, जरा सा लगावून गोरे हो जाओ म्हणल्यासारखं म्हणतेच ना ते, ये लगाने से आपका निखार बदल जाता है. तिकडे जा ना काळ्या लोकांच्या देशात. दक्षिण आफ्रिकेमध्ये काळेच लोक तुम्हाला गोर कोणीच दिसणार नाही. तिकडे पलीकडे जा अमेरिकेमध्ये गोरेच काळ कोणीच दिसणार. त्याच्या पलीकडे जा तिकडे चीन मध्ये सगळे चपट्या नाकाचेच, नाकावाले कोणी दिसणार. आणि आपल्या देशात या सगळ्या विश्वातले लोक इथं पाहायला मिळतील. विठ्ठल
विशेषता. हो, काय वर्णन केलेलं आहे एका कवीनं. हिंद देश के निवासी सभी जन एक है, हा? रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. इथं 12 कोसावर माणसं बदलायली, भाषा बदलायली. तुम्ही इकडे आमच्या याच्यामध्ये आले विदर्भात, हा? आता आमचे काय यायचं ना छावंडवाले तुमचं ना, हा रुपाजी बेले. रुपाजी बेलेने काल माळ घेतली. तिकडे जर दारव्या दिग्रसकडे गेले तर ते आपण यवतमाळ म्हणतो, ते यवतमाळ म्हणते. कुठं चालला तर यवतमाळला चाललो म्हणते. मग तिकडल्या माणसाने एकदा माळ घेतली आमच्या हातून. माळ ळला ये करते. मग कोणाची माय घेतली तू? असंही म्हणत नाही ते, कोणाची माय घातली म्हणे. मग एक म्हणजे बाळू महाराजाची माय घातली. हे 12 कोसावर पाणी, 12 कोसावर. हे विनोदाकडे घ्या बरं, जास्त सिरियस घेऊ नका. हे तुमचं खाल्लेलं भजे गिजे जिरलं पाहिजे, याच्यासाठी फवारणी आहे. हे पाहिजे थोडं थोडं, याच्याशिवाय लोकाले महाराज आवडत नाही. असं केलं तर महाराज उचलून घेतात लोक, नाहीतर ते पोचला का काय झालं काही सांगत नाही, कोणी विचारत नाही. महाराज जाग्यावर असतो किती फोन लावतात लोक, लावता की नाही? आणि पोचल्यावर लावतात का? पोचला का मेला का काय पडला झाडावर जाऊन? काही लोक लावते तर बिचारे, त्याला काळजी असते. ते लय पाहिजे, मग लय जवळचा सासरा पाहिजे, नाही तर मग काही युवाई पाहिजे, असं लय जवळचा माणूस पाहिजे. अशा अनेक 12 कोसावर पाणी बदलते. असे 4 लक्ष योनी मनुष्य प्राणी. देवानं सगळ्यांना वेगळं वेगळं बनवलेलं आहे. सगळ्यांना जर सारखं बनवलं असतं तर तुम्हाला माणसाला नंबर प्लेट लागली असती, MH29 32 31 अशा नंबरानं तुम्हाला बोलवावं लागलं असतं. पण काय त्याची लीला आहे. प्रत्येकाचं नाक वेगळं, डोळे वेगळे, हात वेगळा, चेहरा वेगळा, डोकं वेगळं. एका डोक्याचे लोक आहेत. एक डोकं नाही म्हणून एक बुद्धी नाही माणसाची. आणि एवढ्या लोकांना एका जागी बसवणं हे काही साधा खेळ नाही बाबा. हो, पण हे संतांनी काम केलं. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे लहान थोर, यारे लहान थोर. याती भलते नारी नर, याचे भलते नारी नर, याते भलते नारी नर, याते भलते नारी नर. करावा विचार, करावा विचार. हे करावा विचार, करावा विचार. लगे चिंता कवनाती. लगे चिंता कवनाची. यारे यारे लाला गोर, यारे यारे लाला गोर, यारे यारे लाला गोर. याती भलते नारी नर, यारे यारे लाला गोर, यारे यारे लाला गोर, यारे यारे लाला गोर. याते भलते नारी नर. यारे यारे लाला गोर, याती भलते नारी नर. करावा विचार, लगे चिंता कवनाती. यारे यारे लाला गोर, याते भलते नारी नर. करावा विचार, लगे चिंता कवनाची. प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवारी भिकाजी महाराजांनी आजपासून 40 वर्षाखाली सर्व जाती धर्माच्या लोकांचे विवाह मेळावे घेतले, स्वतःची जमीन विकून. हे आता तुम्ही बसले म्हणून सांगायला तुम्हाला ही संतांचे उपकार आहे. देवासाठी सप्ताह नका करू, पण संतांनी जे आपल्यावर उपकार केले त्यांची उपकाराची परतफेड म्हणून करा. विठ्ठल प्रवासाची सोय नसताना
असताना सुद्धा त्यांनी पायी जाऊन गाव सप्ते उभे केले. सप्तेच केले नाही त्यांनी. काही माणसं राक्षस होते ते देव बनवले. काही त्या काळामध्ये लग्न करणं म्हणजे अति अवघड काम होतं. आता अवघडच आहे म्हणा, पोरी भेटणं झाल्या म्हणून. तेव्हा पैसा नव्हता म्हणून अवघड होतं, ना आता पोरी भेटणं झाल्या म्हणून अवघड आहे. आता मीच तर या गावात 2-4 लोकांना विचारलं पोरगी आहे का म्हणून. नाही, मयासाठी नाही, पोरं हातानं मया त्याच्यासाठी. एक मावशी म्हणे जमिनीत पुरलेलं सोनं सापडलं म्हणून, पण पोरगी मिळणार नाही. किती शोधा, हे केले कर्म झाले त्याची भोगा आली. स्त्री भ्रूण हत्या, वंशाचा दिवा घ्या, वंशाचा दिवा नेऊन ठेवा आता वरी आड्यावर. नाहीतर पुढच्या वर्षी कुंभमेळ आहे तेथे नेऊन सोडा कठाळ्यासारखं. मुलगी तेवढीच महत्वाची आहे, मुलगाही तेवढाच महत्वाचा आहे. हे साधू संतांनी अगोदरच सांगितलं 750 वर्षापूर्वी. कुळी कन्या पुत्र, पुत्र नंतर पहिले कन्या. होती जी सात्विक तयाचा. जेवढे मोठे मोठे महाराज झाले ना, तर बायामुळे झाले. त्या महाराजाच्या बायका चांगल्या होत्या म्हणून ते महाराज झाले. तुकाराम महाराजांची पत्नी जिजाबाई चांगली होती म्हणून तुकाराम महाराजांकडून परमार्थ घडला. ते जर तुम्ही काय जाता कीर्तनाला गेल्यावर मला करमतच नाही, मला कसकीन होते, आणि तुम्ही मायाजवळ राहिले तर मला फारच चांगलं वाटेल, अशी जर असती समजा, तर तुकाराम महाराज इना घेऊन घरीच बसले असते. नाही, बरोबर आहे की नाही? अशा प्रकारचा आहे. सगळा परमार्थ स्त्रियांवर आहे, मुलीवर आहे. दोन्ही सारख्याच अधिकाराचे हे लिंग आहे, स्त्री आणि पुरुष. लक्षात ठेवा. म्हणून महाराजांनी त्या काळामध्ये शेती विकून स्वतःची. ऐकून घ्या अजून. संताचे आप्त न होती संत. संताचे नातेवाईक संत नसतात. संताचे नातेवाईक संत होऊ शकत नाही. संताचे नातेवाईक जर संत असते तर संतांची जमीन संताच्या लेकाबाळाने विकत घेतली नसती. विठ्ठल 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 महाराजांना आपल्याच घरच्या लोकांना शेती विकावी लागली आणि लोकांच्या गोरगरिबांच्या लग्नाची व्यवस्था करावी लागली. म्हणून सप्ताह करणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये असे रुपाजी सारखे माळ घाल. आता वर्षभर जरी येणं पिली नाही समजा, तरी वर्षभर तरी त्या बाईला सुख मिळेल की नाही? कोण काही लोक म्हणायला लागले ते काचा सोडते, तुला तर काहीच होईना झालं, तुला नसानं जाता घासायचे सुटणं झालं. त्या माणसाने हिम्मत तरी केली माळ घालायची. बरोबर आहे की नाही? हिम्मत करणारा पाहिजे का नाही? सुटो की न सुटो, पुढच्या पुढे. नाही, बरोबर आहे की नाही? पण आता हिम्मत तर केली का नाही? नाही, सोडतेच आता ते माणूस. त्याला नाही सोडलं तर नाशिकला नंबर आहेच त्याचं काही काम नाही गावात सध्या. पोरग ऑपरेटर करते, सगळं दुकान चालवते. नाहीतरी ते पोरीचं राहिलं ते आपण सगळे पाहून घेऊ त्याचं. नाही, बरोबर आहे की नाही? तुम्ही सुद्धा अट्टहास केला पाहिजे. जे लोक तुम्हाला हसतात, महाराज म्हणतात का महाराज झाले मग काय पोतराज हो का, असं म्हणत जातो. लोक विचित्र राहत. मी पहिले कीर्तन करू ना, महाराजच होते काय की झालाच आता असंच करते तसं. तुझ्यापेक्षा बरा आहे मुवा कार्यक्रम. तू तर ते वटा सोडलाच नाही अजून, तुझ्या कुचर वटा. हात की नाही वटे या गावामध्ये? 3 हात का? तेच म्हणा. तिथले लोक जरा पाया पडत जा तिथल्या लोकांच्या. हू करत राहायचं, त्याच्या नादी लागायचं. कुचरवटा, मसनवटा आणि बायाचा पानवटा. ते तर काय साध्या गोष्टी होत नाही. रामायणातल्या तर कशाच येत नाही. तिथल्या मोठ्या ग्रंथातल्या गोष्टी येतात. तुझ्या सासऱ्यानं तुवा तरी बरा आहे, मुवा तरी असा आहे. जाऊ द्या, हे तुमचं तुम्हाला सांगून असं दिवसभर चालू शकते मला हे कार्यक्रम. पण हे फार महत्वाचं आहे, प्रबोधन. आलं का लक्षामध्ये? म्हणून संतांनी केलेले उपकार सांगू मी काय, ऐसी बाप करीन माय. असे उपकार आहेत. त्या संतांची कृतज्ञता म्हणून आपण हे नाम सप्ताह केला पाहिजे. संतांची आठवण म्हणून
नाम सप्ताह केला पाहिजे. आपण त्यांच्या कार्यातून उत्तराई होऊ शकत नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा. 84 लक्ष योनी प्रवास केला. हा जन्म मरणाचा प्रवास कुंठित करण्याकरिता, हा जन्म आणि मरण्याचा प्रवास, किंबहुना याला दुसरा शब्द, हा जन्म मरणाचं दुःख घालवण्याकरिता तिसरा काला सांगितलेला आहे ब्रह्मज्ञानाचा. विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदे ज्ञानदेव गुरुवर्य विकास महाराज की जय. विठ्ठल. आणि ह्या तिन्ही प्रकारचा काला करण्याकरिता 3 लोक लागतात तिथं. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम. काला घरी हे असं तुम्हाला घरी करून खाता येते, मडक्यात टाकलं तसं, पण त्याला काला म्हणत नाही. कोणी म्हणते का काला? पोयन मुरमुरेच म्हणते. याला काला असा शब्द आहे. याचा अर्थ हे काला संतांच्या द्वारे बनल्या जाते. याचा अर्थ काला संत आणि भगवंत आणि भक्त या 3 लोकांचा स्पर्श झाल्याशिवाय तो काला बनत नाही. काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण. असा हा 3 प्रकारचा काला 3 प्रकारच्या दुःखाची निवृत्ती करणार आहे. या काल्याच्या अवस्थेला पोचलेली एक गवळण, त्या गवळणीची अवस्था महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कोणी एकी भुलाली नारी, कोणी एकी भुलाली नारी. कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी. हे सा करे सा सा करे सा सा करे करे ग. रे ग सा नि ध नि ग म प ध नि ग म प प नि सा 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 सा. कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी. कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी. गोरस विकता दिगता गोरस जावनारी, विकता गोरस जावनारी. डोळा बैसला मारी, देखिला डोळा बैसला मारी. विकता गोरस घ्यावल्या रे. विकता गोरस घ्यावल्या रे. देखिला डोळा बैसला मारी, देखिला डोळा बैसला मारी. बैसला मारी, बैसला मारी. ब्रह्मज्ञानाच्या काल्याला पोचलेली, हरिनामाच्या काल्याला अधिकाराला पोचलेली ही गवळण आहे. तिचं वर्णन संत करतात, तुकाराम महाराज करतात. कोणी एकी भुलली नारी. नारी म्हणजे ती गवळण. आता तिथं काही उलुशा गवळणी नव्हत्या, आ? भरपूर गवळणी होत्या, पण एकाच गवळणीचं वर्णन सांगितलं. त्या हजारो गवळणीमध्ये ती एकच गवळण अशी दिसून पडली महाराजांना. है का नाही? किती भक्त आहात देवाचे, है का नाही? ग्रंथच तयार झाला भक्तिविजय. प्रत्येक तुम्ही पहा भक्तिविजय ग्रंथ, प्रत्येक भक्ताचं वैशिष्ट्य आहे. हो, वेगळं वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगवेगळी क्रांती त्यांची आहे, वेगवेगळं त्यांचं चरित्र आहे. इथे गवळणीला उच्च कोटीची भक्त असं संतांनी संबोधलेलं आहे. आणि ती काय अवस्था आहे तिची?
जे उच्च कोटीच्या भक्तीला पोहोचतो ना भक्त, त्याची अवस्था हे होते. महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे त्याला लोक पागल म्हणते. त्याला काय म्हणते? पागल म्हणते. मुंगसाजी महाराजाला लोक पागल म्हणले, त्याच्या मागे गोटे घेऊन लागले, त्याला काय काय नाही ते केलं. शेवटी गावातल्या नाही घरच्या लोकांनाही मुंगसाजी महाराज कळले नाही. विठ्ठल विठ्ठल, हे भक्तांचं दुर्दैव आहे की भक्त ज्या घरी येतात, ज्या समाजात येतात, त्या समाजाला ते भक्त ओळखायला येत नाही. आणि त्यांचंही वैशिष्ट्य आहे, ते ओळखूच देत नाहीत मरोस्तो. लक्षात ठेवा, संत संतपणा ओळखू येऊ देत नाहीत. ते महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिसे पण मिरवी जगा माझी, हे त्यांचा स्वभाव आहे. ते असं मी महाराज होऊन मी आमकं होऊन असं सोंग ढोंग करत नाहीत ते. आणि तुम्हाला सांगतो, सोंगी ढोंगी भक्ती लय आलेली आहे, सावधान. या लोकांपासून सावध राहा, नाही तर तुम्ही, ते तर नरकाला जाणारच आहे, त्याच्या माग माग तुम्ही सुद्धा जाणार. म्हणून संतांचे लक्षण केलेले आहेत संतांनी अभंगामध्ये. संत कपड्यानं ओळखायचे नाही, संत चांगला बोलते म्हणून ओळखायचे नाही. हो, शाब्दिकाचे काम नाही येते. काय काय शब्द प्रभुत्वावर असते लोकांचं, काय बोलतात गोड 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 गोड, असं वाटते आता कितीकच ज्ञान सांगते का आता. लक्षात ठेवा, गोड बोलणारा शब्द पंडित, शाब्दिक पंडित असू शकतो, संत नाही. कपडे भगवे घातलेले, अजून कोणकोणते प्रकारचे कपडे आहेत, कपड्याहून संत नाही. संतांनी लक्षणं केलेली आहेत. अशा लक्षणाने जर युक्त असेल तर त्याला संत म्हणा, आणि त्यांच्या मागे जायला हरकत नाही. जावे त्यांच्या मागे मागे, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काय. एवढे 33 कोटी देव हिंदू मध्ये असताना सुद्धा लोक दुसऱ्या देवाला चाललेच की नाही, इकडे जातात की नाही, इकडे जातात की नाही म्हणलं, हिरवे कपडे घेऊन, लिंबू फिंबू घेऊन. मग हे देव काय आता काय शिळे करतात काय, का बांधून ठेवतात गठुड्यामध्ये. या अशा गोष्टीमुळे इतर लोकांचं तुमच्यावर वर्चस्व व्हायला लागलेलं आहे. संतांनी शब्द काय वापरलेले आहे, आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिन जीवा सुख नव्हे. आपल्या जीवाला सुख देणारा एक देव करून घ्या. असं आता गावावर फिरलो तर किती, आता या गावात मंदिरच मंदिर फायले बाबा. असं वाटायला मोपूर मध्ये हाव का पंढरपूर मध्ये. ठमाम आहे, गमाम आहे, अजून कोणती, इकडे एक मंदिर आहे माईचं, काय नाव आहे म्हणले तुम्ही, ते इकडे माईचं मंदिर आहे का, गजाची आई, त्या माईचं मंदिर, देवाचं मंदिर, बापूचं मंदिर. ते शिर्डे बापू म्हणे आम्ही तिकडे वाघा माय केली. हो, हा, वाघ बापू नाही का, नाही बरोबर आहे की. हे ठाकरे काका, हे सगळे अशी अवस्था या लोकांची व्हायला लागली. म्हणून हे करू का ते करू, आणि हे करू का ते करून असेच मरू, काच्यातच नाही आपण, कोणाच्या त्यात पास नाही. हा, म्हणून आम्ही कोण्या देवाला घेऊन चालत नाही, आम्ही गुरुवारी भिकाजी महाराजांना घेऊन चाललो. आम्ही काय देव पाहिला नाही, पण भिकाजी महाराज हे आमच्यासाठी देव आहे. त्याच्यात आम्ही देव पाहिला, आणि तो आमच्यासाठी आजही देव आहे, कालही होते आणि पुढे राहणार आहे. विठ्ठल मराठी समाजामध्ये मारामारीची, कापाकापीची भांडण होती. काला झाल्यानंतर दोन्ही घरातले लोक मुंडकं कापून टाकणार होते. महाराजांना कळालं, कीर्तन बंदच केलं नाही. कीर्तन झाल्यावर होणार आहे ना म्हणले, कीर्तन बंदच करायचं नाही म्हणले. 4 वाजले तरी कंबर सोडली नाही. त्या लोकांनी शेवटी एकमेकाच्या मुखात साखर घातली. गावातला वाद मिटवण्याकरिता एक दिवस एक रात्र एका पायावर उभे राहिले. सांगा का देव न होती, देव भक्तपण तुका मने नाही भिन्न, अवघा देवची झाला पायी भरोनी अंतरबाई. याचा आनंदमय असा आहे का देव असं कोणीकडे पाहायला तिकडं नाही आहे, इथेच तुमच्या कर्तृत्वाने ते देव पण सिद्ध होत असते. आणि ते महाराजांनी करून दाखवलं. आणि म्हणून आपल्याला तेच करायचं.
सप्ताह करायचा म्हणजे काय, हेच करायचं आहे. आपण जातीपातीचं, आता मी एका गावात गेलो, कोण्या समाजाचे व्हा म्हणे तुम्ही, मी म्हणलं आदिवासी समाजाचा हो. आमच्या गावात एकही आदिवासी नाही, तरी तू आमचं कीर्तन कस काय. मी म्हणलं मी कमी पाकिटवाला हो, म्हणून मोहा नंबर लागत असते. जे तर कमी पैसे पडायले की बाळू महाराजाला लावून टाका. नाही बरोबर आहे की नाही, म्हणलं कीर्तन समजायले की नाही तुम्हाला. तुमच्या गावचं नाही सांगायलो, तिकडं सांगायला दुसऱ्या गावचं, विदर्भातलं आलं का. बरं ते पोफाळीचे लोक आले मागच्या वेळेस, मोठा सप्ताहात मोठा महाराज घेतला. मी म्हणलं मोठाच बसवा, बारका उंदीर काला नेऊन बसवला. नाही आमचा यावर्षी बजेट कमी आहे. म्हणलं किती बजेट आहे. 40,000 आहे. 40,000चा मुळात दिवसभराचा चहा पाण्याचा खर्च, लेकरायचा संडास बाथरूमचा, नाही लागतेच, गहू लागतेच, 8 दिवसात गहू खाऊन टाकते ते लेकर. हो, हे याच्यापेक्षा अर्धे तिकडे हात जास्त. हे संघ काऊन आणले, हे संघ आणले बदमाशपणा करते. तिथं सीट ठेवणार नाही, गाडी ठेवणार नाही, झाडाचा पाला ठेवणार नाही, कोणी लटकल, कोणी आपटल, कोणी डसल. आता 2-4 तर मी शाळेत जाऊच दिले नाही डसायले म्हणून. नाही समजायले की नाही कीर्तन तुम्ही, काय सांगाव तुम्हाला. आणि हे पसारा आम्ही जमा केला आणि तुम्हाला दाखवला आणि तुम्ही त्याच्यात खुशा. महाराज गेला कोणीकडे. कीर्तन समजायला की नाही तुम्हाला. अहो हे लोकांना पसारा जड झाला म्हणून इकडे आणून टाकला कचरा, आणि कचरा घेऊन फिरायलो तर लोक वा 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 वा. आणि मी इकडे 2 तास कंबर कीर्तन करून, अरे बाबा असं वागा तसं वागा. ते पोरग चांगलं आहे, काटच. बाया काय म्हणाल्या, काटच पोरग लय गुणाचं आहे. मावशी तू येऊन पाय, तसंच पाहते ते, असा मासूम चेहरा करते की नाही. हो, त्याला विचारा ना तुम्ही. हो, त्याच्या मायबाबाला घाम सोडला त्याने एक दिवस, आत्ताच ये म्हणे. हो, आम्ही होतो सप्त्यावर दुसऱ्या गावला. त्याच्या बापाला वाटलं बापू तिकडं आहे ना, पोरग इकडे एकटा आहे ना, आताच ये म्हणायला म्हणजे झालं काय नाही. आता हे एकाच चालू आहे, इकडे याचाच आहे कार्यक्रम. इकडे येऊस तर म्हणजे अजून लांब ते कीर्तन 2 तास. समजायला का तुम्हाला. बुडत हे हा काठाला ठेवले का. हा एकावरच कार्यक्रम चालला, एकाच याच्यावर फी आपल्याला आली पाहिजे. दुसऱ्याला दुसरी फी लागेल तुम्हाला, दुसऱ्याचं सांगायचं असं. एका जातीचं नाही पुन्हा, हे एका जातीचं आहे का हे. आता जाती सांगत बसू काय मी, जातीहून आपण इकडे आलो. आमच्या गावामध्ये तुमच्या जातीचे एकही घर नाही, तरी तुम्ही कसे काय कीर्तनाला आले. मी म्हणलं पाकिट कमी मला आहे म्हणून मी आलो म्हणलं. असं प्रत्येक गावात मला जा भेटते कवा कवा. असा जातीपातीचा परमार्थ झालेला आहे सज्जन हो, माझे मायबाप हो. आणि जातीपातीचं बंधन तोडण्याकरिता गुरुवर्य महाराजांनी त्या काळामध्ये किती प्रयत्न केले. म्हणून येतं एक जातीचं नाही, अनेक, कोणी माळी आहे, कोणी साळी आहे, कोणी महादेव कोळी आहे, कोणी गोरमाटी आहे, कोणी मराठी आहे, मग कोणी हाटकर आहे. तेव्हा हे धनगराचा मुलगा, ते म्हणले धनगराचं कोणी आहे का. धनगराचं आहे आमच्या याच्यात, एक नाही 2 हात तिकडलं मोठं पोरग धनगराचं. असल पोरगी तर देऊन टाका काल्याच्या दिवशी, त्याच्या बापाले ताण नको, माझ्या डोक्याला ताण नको. हो, नाही बरोबर आहे की नाही. हे सगळे लोक असे काका सांगायला तुम्हाला, तुम्ही समाजात फिरता म्हणून तुमच्यासाठी महत्वाचं आहे. हे लोकांसारखा असा घेऊन हिंडायला लागायला लोकांसाठी, नाही तर फार वाटोळं केलेलं आहे. म्हणून परमार्थामध्ये राजकारण आणू नका. परमार्थामध्ये कोणत्याही गोष्टीचं राजकारण करू नका. नरकात सुद्धा जागा मिळणार नाही, नरकच तुम्हाला भोग द्यायला खाली येईल तुमच्या घरी. ठरलं. गांजले त्या सीमणी जुवा मुले, तोची साधू ओळखावा देव तेची जना. किती सुंदर संतांनी परमार्थ केला आपल्या समोर ठेवलेला आहे, ऐका ना. असू द्या कोणी एकी भुलली नारी,
विकता गोरस घ्या म्हणे हरी. काय अवस्था आहे ते एक गवळण तिचं का वर्णन केलंय, कारण ही गवळण दररोज देवाचं दर्शन केल्याशिवाय दही विकायला जायची नाही, लोणी विकायला जायची नाही. काय करायची, दररोज भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायची आणि मग बाजारला जायची. आजही ना असंच केलं, पण आज सकाळपासून हिचा तोराच न्यारा होता. जरा सकाळपासूनच ते काकड्याच्या आधीपासूनच आणि मग ते त्या कृष्णाचं दर्शन घेतलं. आज जरा जवळून झालं नाही, दुरून झालं. तिला वाटलं समाधान झालं नाही, म्हणून ते कृष्ण कृष्णच करू लागले, कृष्ण कृष्ण करू लागले. डोक्यावर लोण्याचा दह्याचा माठ आहे तिच्या. बाजारामध्ये गेली आणि बाजारामध्ये गेल्यानंतर काय म्हणू लागली, गोविंदू घ्या, गोविंदू घ्या कोणी, दामोदर घ्या गे, तव तव हसती मथुरे जागे. कृष्ण घ्या, गोविंद घ्या, दही घ्या म्हणायचं ना, कृष्ण घ्या म्हणायला लागली. सगळे लोक गिराईक तिच्या जवळ आलं. हो, आणि मग अशी जी अवस्था झाली तिची, त्या अवस्थेचं वर्णन केलंय. कोणी एकी भुलली नारी, विकता गोरस म्हणजे लोणी विकताना घ्या म्हणे हरी. हरी घ्या, कृष्ण घ्या, भाजी घ्या म्हणणं झाली, भेंड घ्या म्हणणं, वांगे घ्या म्हणणं, कृष्ण घ्या. ही अवस्था कशामुळे झाली, तर त्याला कारण आहे भुलणे, विसर पडला. आता विसर तिलाही पडला आणि तुम्हालाही पडला. लक्षात ठेवा, विसर भक्तालाही पडत असतो आणि प्रपंचिक लोकालाही पडत असतो. प्रपंचिक लोकाला विसर पडला भक्तीचा आणि भक्ताला विसर पडला प्रपंचाचा. विठ्ठल संसारी लोकाला भक्तीचा विसर पडला म्हणून परिणाम दुःख आहे, आणि भक्ताला संसाराचा विसर पडला म्हणून परिणाम सुख आहे, परम सुख आहे, परम आनंद आहे. 3 प्रकारचा विसर सांगितलेला आहे. 3 प्रकारे विसर पडत असतो. एक विसर भयाचा विसर आहे, भीतीनं विसर पडतो. एखाद्या वेळेस चालता चालता जर एखादा मोठा सरप आला समोर, हो, त्याची तोत्रीच वळती. हो, आता मोरचंडीच्या जंगलात जाता जाता समजा वाघ आला, वावाच करते, घ येतच नाही त्याला, त्याची वाचा बंद होऊन जाते. हो, ते ग येतच नाही, ग येत नाही का म्हणायला, येते पण ते विसरून जाते त्याच्या भयाने. भयाने भुलणे वेगळं. लक्षात ठेवा. आता या पोराला पाठ करायला लावलं समजा, आपण याला पाठ करायला लावत असतो अभंग. आज हे अभंग पाठ करा, संध्याकाळी पाठांतर करणार आहोत, दिवसभर घोकत राहते त्याला. पाठ झालं म्हणते आता, आणि संध्याकाळी पाठांतराला बोलवलं, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी. अरे पुढचं म्हणणं पाठ झालं होतं, पण तुमच्या समोर आल्यामुळे ते विसरून अशी भुलली काय, हे भयानं भुलली नाही, एक मोहानं भुलणे. प्रापंचिक मोह आहे. आता हे सगळं हे मोह आहे. मोहावरे ना प्रीतीचा वर्णन केलेलं आहे. भुलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे, वेणू वाजविला गोविंदे, भुलविले वेणू नादे, भुलविले वेणू नादे. वेणू वाजविला गोविंदे, वेणू वाजविला गोविंदे, भुलविले वेणू नादे, भुलविले वेणू नादे, वेणू ना, वेणू ना, वेणू नादे. पण इथे जे गवळण भुललेली आहे, विसर पडलेला आहे, ते मात्र प्रेमाचा विसर आहे. मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, हाँ मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जला दे प्रीत
प्रकारचा भूल सांगितला तुम्हाला, 3 प्रकारचा विसर. एक भयाने, एक प्रपंचिक मोहाने, संसाराधिक मायेने. मायेचं भूलणं वेगळं. हो, मायेने भूलणं आपल्या भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. मोह मायेने ते सर्व बंधन तुटले. त्या मायेच्या प्रभावाने माया प्रगट झाल्यामुळे कारागृहाचे दार आपोआप उघडले. सगळे मोहित झाले त्या मायेला, निशब्द पडले, बेशुद्ध पडले. शुद्धीवर नसणे याला सुद्धा भुलणे असं म्हणतात. शुद्धीवर नाही ती गवळण. कशामुळे? त्या देवाच्या भजनामध्ये, त्या कृष्णाच्या स्मरणामध्ये ती इतकी पागल झाली की ते दही घ्या, लोणी घ्या म्हणायच्या ऐवजी दही कृष्ण घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या असं म्हणू लागली. हो, तव तव हसती मथुरेच्या गे, कोणी की भुलली नारी. अशा प्रकारचा जर विसर तुम्हाला सगळ्यांना जर पडला तर सगळ्यांनाच परमानंदाची प्राप्ती आहे. महाराजांना हे सांगायचं आहे. आणि संसाराचा जर तुम्हाला भक्तीचा, हरिनामाचा, ब्रह्मज्ञानाचा जर विसर पडला तर आत्यंतिक दुःख तुमच्या वाट्याला येणार आहे. विठ्ठल काही लोकांना भानच नाही, काला आला तरी, सप्ताह संपून गेला तरी, काकड्याला उद्या जातोच म्हणायला. ते अरे उद्या नाही रे बापू, आज काला आहे. उद्या काकडा का झाला? उद्या तर तू वाकडा होणारस काकड्याच्या टायमाला. नाही, बरोबर आहे की नाही? काही लोक या गावामध्ये इतके काकड्याला लोक येतात. काही काही गावामध्ये जसा जसा काकडा व्हायला तसा तसा गोदड्यात वाकडा होते. काय मस्त गायला हो महाराज. अरे तू उठणार रे बापू. नाही, बरोबर आहे की नाही? आणि एक गोष्ट अजून ऐकायला मिळाली, शिकायला मिळाली की या गावामध्ये जे पहिलेपासून लोक काकडा करणारे आहेत ते त्या आवाजाला भुलले तुम्ही. नाही, बरोबर आहे. इथे पोरं येत हे बाबा आपला कड्यावाला. कड्यावाल्याचं मला लय भय वाटते. आमच्या संग एक कड्यावालं होतं. हो, जाऊ द्या आता, ते कड्याचं सांगू नाही, पण हे कड्याहून आठवण आहे त्या बाबाची. ते आरती येईना का म्हणे तुम्हाला? म्हणलं कोणती? ते जयदेव हनुमंता. मी म्हणलं येते, पण त्याच्यासारखा आवाज येत नाही दत्ताबाबासारखा. नाही, बरोबर आहे. हे भुलले का नाही आवाजाला तुम्ही? म्हणून दत्ताबाबाला विनंती आहे, एवढ्या लोक आहे देत तिकडे तुम्हाला 1000 रुपये कोणी सप्त्याला जास्त देत असतील. नाही, बरोबर आहे की? आमच्या मौपूरमधून तुम्हाला 1000 कमी देत असतील. नाही, बरोबर आहे की? पण प्रेम करणारी अशी मंडळी दुसऱ्या गावात तुम्हाला भेटणार नाही. समजायला का तुम्हाला? म्हणजे हे मी तुमच्या तोंडावर सांगणं झालो. तुमच्या माघाऱ्या या लोकांनी नावं काढली. जेव्हा मला सप्ताह द्याल ते ना, तेव्हा या लोकांनी काय शब्द वापरले? तुम्ही सगळं घेऊन या म्हणले, पण हे आमचे 3 माणसं आम्हाला द्या. एक दिगंबर खुपसे, एक दत्ता खुपसे आणि एक चोपदार रणमली. नाही, बरोबर आहे की? हे 3 माणसं तुम्ही जे कमवलं ते या 12 वर्षात दुसऱ्या कोण्याच महाराजानं कमवलं नाही. विठ्ठल हे महाराज घ्या, ते महाराज घ्या म्हणलं का कोणी? पहिल्या वर्षीचा घ्या. पण मला घेतलं ना, मी पहिल्या वर्षी होतो. हा, मग चुकून नंबर लागला होता काका. हो, ते ते चुकलेलंच मला येते. कोणाचं फिसकलं समजा, कोणी बिमार पडलं, हा कोणी असं फिसकू मी इकडं आलो, म्हणजे सरळ याच्यात आलो. आता फिसकवू नका बाबा. आता रस्त्यावर आलं तर याला चालू द्या 2-3 वर्षे व्यवस्थित. बजेट पाहून आहेत. नाही, आमचा बजेट वाढत नाही तसा. आम्ही तुम्हाला आधीच सांगलं, आम्ही सांगत नाही. आणि सांगलं तर मोठा पसारा सांगल्याशिवाय राहत नाही. आहे का? बरोबर. हे सगळं यावर्षीचं तुमचं जे पाकिट आहे हे डायरेक्ट पुण्याच्या खात्यात जमा आहे. हे दरवर्षीचं जे पाकिट जात होतं ते उशिरा येत होतं तुम्हाला पॅकेज. आता ऊस नेता ना तुम्ही, 5-6 महिन्याला, 2 महिन्याला ते चेक येते त्याचा. हे डायरेक्ट येणार आहे तुम्हाला. चेक येणार नाही, पैसेच येणार खात्यात. कारण हे सगळे या गोरगरीब लेकराच्या व्यवस्थेला तुमचा खर्च चाललेला. हे काय घर बांधायला चालला नाही, हे काय गाडी घ्यायला चालला नाही. आता गाडी आहे माझ्याजवळ, पण ते गाडी मी माझ्या सातबाऱ्यावर घेतली बाबा. ते त्याचा फायनान्स आहे, तर 22,000 महिन्याला भरत असतो मी. ते लोक पाया पडून देतात की नाही, त्यानं मी गाडीचा हप्ता भरत असतो. हा, नाही समजायला की नाही कीर्तन तुम्हाला?
हा आता या गावात पाया पडल्या नाही, कोण पैसे दिले नाही. त्याच्यामुळे हप्ता आता दुसरी कोण काढा लागेल मला. हं? पण कीर्तन झाल्यावर पडू शकता. समजायला का तुम्हाला? हा. हे सगळे पैसे कोणाला माय नाही, कोणाला बाप नाही, कोणाला बाप आहे, कोणाला माय नाही, कोणाला दोन्ही आहे, पण चांगले नाही तर असून फायदा नाही. सगळे तिकडं मवाच्या भट्टीवर आता 12 महिने. अ? एक महाराजानं मला काल विचारलं कोण्या गावात हा? मी म्हणलं मोहपूर मध्ये आहो. अ? मोहपूर का पूर आहे का काय म्हणे मोहाचा? ते मोहाचा पूर नाही पण भक्ताचा मात्र येतं मोठा पूर. सगळे लोक कोण्या गावाला सप्ताह चालू आहे, तुम्ही कोण्या गावामध्ये आहे विचारायला लागले फोन करून मला. एवढे तुमचे ते ठेवत असतो ना मोबाईलला स्टेटस. असं गाव कोणीकडे आहे बा, आम्हाला अशा गावात नेत जा एखाद्या. काला बापा माया घरची बसायला. मला 12 वर्षानं भेटला सप्ताह आहे, तू येशील मुआ आपला मुआ धंदा बुडवशील माझ्या. नाही बरोबर आहे की नाही? मी कोणी माणसाला आणत नसतो, आपले कानाखालचे लोक आणत असतो. माणसं एका प्रकारचे नाही, विचित्र माणसं राहिले. कोठं संघ नेलं समजा. हो, एका पोरानं दोस्ताला नेलं सोयरीक करायला. पोरगी पाहायला ते दोस्त राहिला बाजूला, यानंच पसंत केली, यानंच सोयरीक केली. तुम्हाला सांग असं इकडे व्हायला आमच्या याच्यात एक वापर. सप्ताह ठरवाय चाललो ते मग 40 म्हणलं का 30,000 मी घेऊन टाक जाऊ. महाराज नको काहीच. असे काही सोंगाडे लोक आले बरं बाजारात. त्याच्यापासून सावध राहता. त्याचा धंदा आहे, मुळात धंदा नाही. मी भिकाजी महाराजांची इच्छा जी होती ते माझ्या 2 पायानं कसं तरी पुढे ढकलत नेण्याचा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे प्रयत्न करायला. छोटासा तुमच्या समोरच आहे, पोरगा गायक बनला. आता याच्यासारखा गायन करणारा आमच्या 3 तालुक्यात कोणी नाही. नाही बरोबर आहे. त्याला 12 वर्ष झालं माझ्याजवळ आहे. त्यानं मला सोडून दुसऱ्या कोण्या महाराजासंग गेला नाही. तर त्याला आत्ता 15,000 रुपये इचोड्याची तारीख. कोणतं गाव म्हणलं? हा इचोड्या, तिकडे आंध्रामध्ये इचोड्या. 15,000 रुपये. आता काळी दौलत खानला मोठा सप्ताह आहे, तिथं त्याला बोलवायले 15,000 रुपये. लक्षात ठेवा. आमच्या भागातल्या महाराजानं त्याला त्याच्याजवळ का आहे रे म्हणे, आळंदीला जायनं असं म्हणून त्याला ही नवलेलं आहे. पण लेकरं निष्ठावंत राहिले. आलं का लक्षामध्ये? हे पोरगा मातंग समाजाचा आहे, गायन करते. समजायला का तुम्हाला? हे मुद्दामून ठेवलेले आहे ह्या लोकांनी म्हणून आहे. माही लोकांनी अशी बदनामी केली, आदिवासीच गावात जाऊन सप्ताह करते म्हणून. मी कोण्याही गावात जाऊन सप्ताह करू शकतो, माझ्याजवळ सगळं इळती सहित आहे. तुम्ही काला झाल्यावर वरी महादेवावर करा म्हणलं तरी करतो, मला कोणाला बोलवायची गरज. समजायला का तुम्हाला? कीर्तन हे कमाई याला म्हणतात, परमार्थिक श्रीमंती याचं नाव आहे. हा माझ्याजवळ पैसे नाही तर मात्र माझ्याजवळ हिऱ्यासारखे लेकरं आहेत. माझ्याजवळ नोकरीवाला नाही, पण नोकरीवाला तरी काय असे आई वडिलाची सेवा करणारे एक एक लेकरू माझ्याजवळ. हे गायन करणार, हे पोरगा वाजवणार. हे काय आळंदीला गेला नाही, पण आळंदीचा याच्या समोर फिक्का आहे. मायबाप नसलेले लेकरू आहेत. समजायला का? आई नाही, त्याले वडील नाही. आता हे सांगू नका म्हणते, घरी गेल्यावर शिवाय देतात मला. पण अशा काही बेबुद्ध लोकांना सांगा लागते, कारण लोक ते खऱ्याची पारख करत नाहीत, खोट्याच्या मागे जास्त चालले तुम्ही लोक. हा सांगणं म्हणून सांगणे गरजेचं आहे. हे बाय एक दृष्टांत सांगतो, कीर्तन संपवतो. 1 वाजला नाही, बरोबर आहे की? एका गावात असे 4-5 म्हातारे बसले. आज समोर एक भीत होती, चांगल्या महाराजाच्या मुखातून ऐकलेला. त्या भीतीवर 99 कावळे बसले. किती बसले? 99 कावळे. आणि एक कोकिळा बसला. एक 99 आणि एक कोकिळा. किती झाले? कावळे किती आहेत आणि कोकिळा दिसायला सेम. दुरून ते म्हातारे काय म्हणाले, अरे शामराव, भीतीवर कावळे किती बसले? नाही बरोबर आहे की? एका म्हाताऱ्यानं म्हटलं 1 2 3 100 हात म्हणे तुकाराम. बरोबर आहे. किती हात? 100 हात की नाही? ते दुरून 100 हात, पण जवळ गेल्यानंतर 99. मग ते कोकिळा म्हणे 100 कावळे म्हणायले, 9 नंबर कोठा आहे? हे तर 99 हात, मला धरणच झाले ना ते.
मग आता कोकिळाला कोकिळ्याचं सिद्धपण करण्याकरिता की हे कावळे 100 हात आणि 100 मी आहो हे सांगावं लागेल ना कोणतरी. 100 किती हात? कावळे किती? 100 हात. तसे 100 लोक हात सोंगी, 100 लोक सोंग करणारे हात. आणि खऱ्या कंठामध्ये देवानं स्वर दिला की नाही तशी ती कोकिळा एकच आहे, लक्षात ठेवा. तसं परमार्थ करणारे एकच हात आणि परमार्थाचं सोंग घेऊन चालणारे समाजात 99 हात. इथं दिशा बोलवायला आपलं असंच व्हायला त्या म्हाताऱ्या सांगत दुरून 100 दिसायले, जवळ गेल्याशिवाय कळणार. कोण सांगल हे की ते कोकिळा आहे 99 कावळे आहेत म्हणून? कोणीच सांगणार नाही. कावळे काला सांगतील? आम्ही 100च आहो म्हणतील ते. नाही समजायला का तुम्हाला? कावळ्याचा स्वभाव आहे, ते सांगत नाहीत, आम्हीच हो म्हणतात महाराज खरे. मग कोकिळाला लक्षात आलं की हे कावळे सांगणार नाहीत आपलं अस्तित्व, म्हणून त्या 100 कावळ्यामध्ये त्या एका कोकिळेनं असा स्वर काढला पंचमचा. आणि पंचमच्या स्वरामध्ये जेव्हा ते कोकिळा गाया लागली तेव्हा ते शामराव म्हणे, अरे तुकाराम, अरे कावळे 100 99 हात रे, कोकिळा एकच आहे. विठ्ठल थोडी पारख करत जा. म्हणून हे सप्ताह बंद पाडू नका. असं समजा की तुमच्या सप्त्यानं गुरुवारी भिकाजी महाराजांना सहकार्य होणार आहे दरवर्षी. हे एका अनाथ आश्रमामध्ये हे तुमचा खर्च जाणार आहे, या अर्थाने तरी ते बंद पाडू नका. नाही समजायला की नाही कीर्तन तुम्हाला? म्हणून कोणी एकी भुलली नारी विकता या अवस्थेपर्यंत भक्ती करा लागते. या गवळणीला जी अवस्था प्राप्त झाली, हे गवळण जे पागल सारखी बडबड करू लागली, कृष्ण घ्या गोविंद घ्या असं म्हणू लागली, ही अवस्था भक्ताला येवस्तो तुम्हाला भक्ती करावं लागेल, तेव्हा परम सुखाची परम आनंदाची प्राप्ती होते. इथपर्यंत भक्ती जर नाही केली तर मग नातू दिसते, घरच दिसते. डोळे बंद करा बरं जराशी 1 मिनिट, डोळे बंद करा. शेळ्या दिसायला की नाही? डोळे बंद करून शेळ्या दिसायल्या, डोळे उघड्या करून देव दिसणं झाला. तुम्हाला आहे की नाही? उघड्या डोळ्याने देव दिसत नाही, डोळे बंद केल्यावर संसार दिसायला. काय सांगू तुम्हाला, कारण तुम्हाला सवय झाली हे पाहायची, त्याच्यामुळे तेच दिसणार आहे आपल्याला. घर दार, शेळ्या मेंढ्या, पाणी पाजलंय की नाही, कोंबड्या सोडलंय की नाही, ऊसाचं मशीन आली की नाही, गेला की नाही, हरभऱ्याला पाणी पोचले की नाही, गहू होते की नाही, हे सगळं दिसणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला विसर परमार्थाचा पडणार आहे. परमार्थाचा विसर पडला नाही पाहिजे, संसाराचा विसर पडला पाहिजे आणि परमार्था म्हणजे रत म्हणजे रममान झाले पाहिजे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्या स्वरूप असलेलं परमसुख, त्याला अनेक प्रकारे विस्तार बोलता येईल. याच्यावर मला खरं सांगायचं आहे, परमसुखाची प्राप्ती गवळणीच्या अवस्थेला पोचल्याशिवाय होणार नाही. कोणी एकी भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी. ही अवस्था का झाली तिची, अशी अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला म्हणे. देखिला डोळा बैसला
देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला म्हणे तिनं जे डोळ्यानं पाहिलं ते तिच्या मनामध्ये बसलेलं आहे. आपण जे डोळ्यानं पाहतो का नाही ते मनामध्ये बसते. लक्षात ठेवा, डोळे हे इंद्रिय असे आहेत, ते डोळे इंद्रिय प्रत्येक इंद्रियाला ज्ञान देतात. लक्षात ठेवा, मनाला डोळे नाहीत पण डोळे मात्र त्या मनाला डोळे देतात, त्याला दाखवतात, त्याच्यामध्ये लोभ निर्माण करतात. लक्षात ठेवा, देखिला डोळा म्हणून सर्वात जास्त डोळ्यानं पाप होते, सर्वात जास्त डोळ्यानं पाप होते. म्हणून या डोळ्यामध्ये त्या पांडुरंगाचं, त्या भगवंताचं, त्या साधू संताचं, त्या श्री गुरु महाराजाचं स्वरूप भरून ठेवा. या डोळ्याला दुसरं पाहण्याची इच्छा झाली नाही पाहिजे. सूरदासांनी आपले दोन्ही डोळे आपल्या हाताने फोडून टाकले, कारण हे डोळे देवाकडे न जाता नको त्या स्त्रीकडे पाहा लागले. म्हणून त्याहूनही आंधळा बरा मी, असे संतांचे वाक्य आहेत, शब्द आहेत. म्हणून डोळे फोडून टाकले. देवानं दर्शन द्यासाठी प्रत्यक्ष रूप धारण केलं. त्यावेळेस सूरदासांनी सांगितलं, मला फक्त 1 मिनिट डोळ्यात दृष्टी दे, त्या 1 मिनिटामध्ये मी तुझं सर्व स्वरूप पाहून घेईल आणि पुन्हा माझी दृष्टी काढून घे, म्हणजे दुसरं माझी पाहण्याची इच्छा होत नाही. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग हे भक्तांचे लक्षण आहे, सांगितलेली अवस्था सांगितली भक्तांची. आपल्या पांडुरंग ध्यानी नाही, पांडुरंग मनी नाही, स्वप्नात कुठून येणार? हो, आपल्या प्रपंच ध्यानामध्ये आहे, मनामध्ये, त्याच्यामुळे स्वप्नातही तेच येते. लक्षात ठेवा, आलं का लक्षात? जास्त विस्तार करणार नाही, वेळ भरपूर झालेला आहे. चिंतन असं आहे का, देखिला डोळा बैसला म्हणी तेची वदनी, जे डोळ्यानं पाहिलं तेच मनात बसलं आणि तेच मुखातून ते उच्चार करू लागली. म्हणून कोणी एकी भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे. कशामुळे? आपुलियाचा विसर भोळा, तिचा स्वभाव आहे. हो, भोळा स्वभाव आहे, विसरली ते. आपुलियाचा विसर भोळा का विसरली? गोविंद कळा कौतुके, त्या गोविंदाच्या कलेनं किती प्रकारचे 6 प्रकारचे अवतार सांगितलेले आहेत देवाचे. किती प्रकारचे? 6 प्रकारचे. कला, आवेश, पूर्ण, पूर्णोत्तम आणि दुसरे 2 कोणते आहेत? विठाला दुसरे 2 अवतार, अंश अवतार आणि अंशांश अवतार, असे 6 प्रकारचे अवतार आहे. आणि हा जो अवतार आहे हा पूर्ण अवतार सांगितलेला आहे. पूर्णोत्तम अवतार राम अवतार, अंश अवतार व्यास आदिक, हे त्याचे अंश अवतार आहे. लक्षात ठेवा. म्हणून 6 प्रकाराच्या त्याच्यामध्ये कला अवतार सांगितलेला आहे. कला अवतार म्हणजे व्यास ऋषी. लक्षात ठेवा, कला अवतारामध्ये व्यास ऋषींचं वर्णन आलेलं आहे. ते 24 अवतारापैकी एक अवतार आहेत. तशा देवाच्या जे कला आहेत त्या प्रत्येक कलेला, त्या लीलेला भुलणे हे त्या भक्ताचं लक्षण आहे. लक्षात ठेवा, जसं आजोबा त्या नाताच्या प्रत्येक खोडीला भुलत असतो, त्याला बदमाश म्हणत नाही. तेच जर मोठ्या लेकराने केलं तर त्याला मूर्ख म्हणते. खाते त्याच ताटामध्ये हात धुते,
त्याला बदमाश म्हणते का? मोठ्या माणसानं दूध द्या बरं, खाली त्या ताटात हात धुतला तर त्याला बदमाश म्हणत नाही. काय मोहा वाघ म्हणते ते आजोबा, काय मोहा वाघ. अरे वाघाचा शेंबूड खाली याला, त्या वाघाला जंगलात नेऊन सोड, मग समजते तुला कोणता वाघ खरा आहे ते. काही मावश्या कोणाला काही म्हणते का? आता वाघ घुसायली की नाही इकडे गावानं, जंगल सोडून वाघ गावानं घुसायले, आणि गावातले वाघ घरात बसून आले. ते मावशी म्हणते वाघ माझ्या वाघासारखा कोणी नाही, तुझा वाघ तुझ्या नरडीच्या घोट घेतल्यावर कळते तुझ्या वाघासारखा कोणी नाही. त्या वाघाला चांगले संस्कार दे, त्या वाघाला चांगले कीर्तनकार नको बनवू, पण त्या वाघाला काही चांगल्या गोष्टी संस्काराच्या शिकवल्या. संस्कार हे योग्य वयातच आहे, वय निघून गेल्यावर हे शिकायला मिळत नाही. शिकतो म्हणलं तर होत नाही. आता बरेच लोक आमच्याकडे ते मलाही शिकावं वाटायला, तू आता लग्न कर बाबू, तू काही शिकू नको, तू संसार करायचं शिक, बायको चांगली तुझ्याजवळ राहिली पाहिजे एवढंच शिक तू आता. नाही बरोबर आहे की नाही? आता काय शिकणार आहे, या वयात शिकत असते मग हे आमचे काय यायचं नाव. मलाही वाटायला आता काहीच करू नका तुम्ही, आता ते आपलं आहे ते कडेवर घेत जा, मस्त मंदिरात जा, त्यालाही घेणे नेत जा, पाया पडत जा. त्याचं नाव काय मला येत नाही, पण असे बरेच भेटते तर कवा कवा मलाही. वय निघून गेल्यावर काही नसते मामा, आलं का लक्षात? वेळ निघून गेल्यावर काय करता, मला आपला वेळ निघला नाही पाहिजे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे पहा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा रे श्रीहरीच्या, धनदारा पुत्रजन बंधू सोयी रे पिशो, हे सर्व मिथ्या जाणून शरण रिघा देवासी. काकड्यामध्ये दररोज ऐकायले, काही म्हणायले, काही ऐकायले, काही झोपायले ऐकू. आलं का लक्षामध्ये? म्हणून सज्जन हो, माझे मायबाप हो, आपुल्याचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके. या अवस्थेला ती गवळण पोचल्यामुळे तुका म्हणे हसे जन, लोक हसायला लागले तिला. हसत असते तर भक्ती करणाऱ्या मुकाडे बापूला, हेला तेला, काय लोक 7 दिवस मस्त काम करायचं, हे तर देवदेव करत बसले. हसतेत की नाही लोक? सप्त्यात समोर होणाऱ्या लोकांना हसते तर आम्हालाही हसले पहिले. शाळा शिकायचं सोडून महाराज झाला, मग आता का नाराज होऊ? नाही बरोबर आहे की कोणतरी महाराजही व्हायला पाहिजे. बरं आहे पोतराजापेक्षाही, पोतराजाला तर डपडे घेऊन हिंडावं लागते, ते वाजवल्याशिवाय कोणी वाढतही नाही. ते आलं का लक्षात? महाराजाकडे चांगल्या नजरेनं पहा. काही महाराज लोकांनी बदमाश कामं केली म्हणून काही लोक त्याच्याकडे पाहिले तसे. महाराज लोकांना कोणी घरात ठेवत नाही. ठेवायले का? आज शाळा दिली आपल्याला, शाळा दिली की नाही इकडे? मी एका गावात विचारलं, मला अंगणवाडीत नेऊन टाकलं त्या गावच्या लोकांनी. मी म्हणलं मी अंगणवाडीत तवाच गेलतो 2 वर्षाचा असताना, आता अंगणवाडीत मला जाऊ नाही. तुमची व्यवस्था केली म्हणे अंगणवाडीत, आणि अंगणवाडी कुठं? गावाच्या बाहेर. तिकडं पाखरू येणार नाही, माणूस तर दूरच राहील. एकदा पाणी आणून ठेवे ते माणूस, हो तर संध्याकाळी जे पाणी आहे का संपलं. बापू म्हणलं ते पाणी आम्ही पिऊन टाकलं आणि पिलेलं दुसरं जमा केलं. ती गरजच नाही तुमची काही. इतकी दयनीय अवस्था आहे काही गावामध्ये. आलं का लक्षामध्ये? मग मी विचारलं असं का? तर याच्या अगोदरच्या लोकांनी तसं वागल्यामुळे तुम्हाला मागच्या लोकाला हे प्रसाद भेटायला लागला. नाही बरोबर आहे. म्हणून शानिशा करा. म्हणून मी लेकरं घेऊन हिंडायलो, माणसं नकोच म्हणायलो. लेकरं आपले खाल्ले की त्याला खायला पाहिजे, 2-4 टाइम खायला पाहिजे. सकाळी उठलं कीच राहते त्याला, सकाळी 7ला पोटभर खिचडी जायची, खायला रटावून पाहिजे, ढेऱ्या समोर आल्या पाहिजे. मग ते माया म्हणत नाही, बाप म्हणत नाही. बाप आला तरी जात नाही. हो, पोटासाठी महत्वाचं आहे. आमच्या गुरुनं आम्हाला सांगितलं, एखादा गुण कमी शिकव, पण पोरं जर ठेवायचं असतील तर त्याला 4 टाइम जेवायला द्यावंच लागते. जेवण चांगलं असलं की लेकरू बरोबर राहते, खायचं असलं. बरोबर आहे. म्हणून असं खायचं जमा करून ठेवलं. म्या एखाद्या कास्तकाराच्या घरी एवढं धान्य नाही, 10 क्विंटल गहू जमा करून ठेवले. ही ती खात्रा उकडून खापीट नाही भेटलं, पण कोणाच्या दारावर जायची गरज. हे सर्व गुरुवारी भिकाजी महाराजांची कृपा आहे, तुमच्यासारख्यांचं प्रेम आहे, आशीर्वाद आहे. आमच्या काकांनी शब्द हे ठाकरे काका खूप मला काल डोळ्यात पाणी आलं की आपल्या महाराजांनी भागवत करावं याच्यापेक्षा अजून काय मला पाहिजे, हे त्यांचे शब्द आहेत.
आमच्या समोरच्या लहान महाराजानं कीर्तन करावं, भागवतकार करावं हेच माझ्यासाठी सौभाग्य आहे. नाही बरोबर आहे. ही भावना प्रत्येकाच्या अंतःकरणात यायला पाहिजे. नाही तर ते कसा समोर चालला त्याच्या पाव कसा दांडकं मारून त्याला मोडकं करतो. एक समोर चालले तर मागा आणण्याचं काम करतात. अशा प्रकारचं प्रेम तुमच्यासारख्या लोकांमुळे मिळते, म्हणून हे ताकद येते, बळ येते. त्याच्यामुळे सध्या काही चिंता नाही आणि काही चिंता करू नका. महाराज व्हा. ज्याला ज्याला पोरगी भेटणं झाले त्यानं महाराज व्हा, बरोबर भेट देतात. कोणी असेल तर, कोणी नाही नाही तर कोणाला पोरी भेटत नसतील महाराज व्हा. पहा म्हणते त्या काय महाराज आहे हो, यालाच द्यावं काय. आमच्या इकडे आता जबरदस्ती चालू आहे काय काय. मी म्हणला मये लेकरं संन्याशी ठेवायचे आता 21 वर्षापर्यंत, त्याच्या पुढे आपण कीर्तन करू. तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई. त्याच्याकडे कान देऊ नका, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपला परमार्थ आपण व्यवस्थित करा शेवटपर्यंत. लोक हसते तर कधी कधी चुकी होती आपल्याकडून बी, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. देव चुकले, माणसं हो आपण, म्हणून त्या चुकीला बाजूला सारून पुन्हा नव्याने आपल्या परमार्थाला, आपल्या भक्तीला सुरुवात करा. सर्वांनी एकदा वर हात करा आणि भजन करा देवाचं मोठ्या प्रमाणात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, चरित्र आहे छोटस, ते सांगणं महत्वाचं असते, बरोबर आहे ना. गोकुळामध्ये एक दिवस काय झालं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. गायीच्या, साधूच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी देवानं प्रत्येक युगामध्ये अवतार धारण केला. तसा द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार धारण केला. बाललीलेचं वर्णन केलेलं आहे, कारण काल्याच्या कीर्तनात बाललीला सांगितली पाहिजे. एक छोटीशी लीला सांगणार आहोत. एक दिवस भगवान श्रीकृष्ण बालक असताना रांगायच्या अगोदरची जी अवस्था आहे, ते एक दिवस त्या ठिकाणी देव आईनं पाजवलं, देवाला दूध पाजवलं. आलं का लक्षामध्ये? दूध पाजवल्यामुळे लेकराचं थोडस त्याला सुस्ती येते, झोपते दूध पाजवले का लेकरू. पण एवढ्यामध्ये त्या भगवान श्रीकृष्णाला आईनं स्तनपान केल्याच्या नंतर तिथून ते गवळण चालली. तिचं नाव आहे राधा. तिचं नाव काय आहे? राधा. राधा म्हणजे धारा. धारा म्हणजे भक्तीच्या धारा, जिच्या डोळ्यामधून सतत वाहतात. भक्तीच्या धारा म्हणायलो, अश्रूच्या नाही. अशी ती धारा राधा, उलट केलं तर धारा, सरळ वाचलं तर राधा. अशी ती राधा मैया चालली. तिचा नेम होता दररोज देवाला भेटल्याशिवाय जायचे नाही, कारण तिलाही करमायचं नाही कृष्णाला पाहिल्याशिवाय. तिलाही करमत नव्हतं, तिचाही संसार व्यवस्थित होत नव्हता, तिचं मन लागत नव्हतं त्या देवाला पाहिल्याशिवाय. अशी तिच्या चित्ताची, मनाची अवस्था त्या राधेची होती. आज मात्र ती देवाला न पाहताच, म्हणजे न भेटताच ती चालली. देवाच्या लक्षात आलं, ते देवाचे तिच्या पायातलं पैंजण ऐकू आलं देवाला, आणि देवानं मग ते झोपायचं सोडून जे रडायला सुरुवात केली, रडायला लागली. देवाची ती अवकळा, देवाच्या आईची अवकळा काय, हे देऊ का, ते देऊ का, ते देऊ का, हे खाऊ का, ते करू का, खुळखुळ दे, घुळगुळ दे, काय काय. कोण्या खुळखुळ्यानं देवाचं रडणं थांबणार.
आहे का नाही? बरोबर आहे की नाही? आपलं मात्र थांबलं. आपलं रडणं थांबलं की नाही? आपल्याला एक खुळखुळणं भेटलं, शुभमंगल, आपलं रडणंच बंद झालं. भाजी खरट झाली म्हणा, तिखट झाली म्हणा. लग्नाच्या आधी मायला काही म्हणे ते, तुला भाजीच जमणार, तू मीठच जास्त टाकलं, चटणीच जास्त टाकली. नाही समजायला की नाही तुम्हाला? बायको आलं की मुक्काच होते. मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी. माय म्हणते तवाच आता भाजीत केस निघलं तरी खाते. हो, तेव्हा माईचं त्याला केसही डोक्याचं नको होतं. अरे बाबा आता मला केसही चरण होईना, पडलं असल, कसं पडलं, भाजी फेकून दे. आता बायको फेकून देते का? आता भेटच न झाली तर फेकून कोठून देणार आहे? हो, सज्जन हो, माझे मायबाप हो, हे बंद झालं. हे आपला खुळखुळा आहे. समजायला का तुम्हाला? या खुळखुळ्यात बसलो आपण पागल हो, आणि खऱ्या सुखाला मुकलो. म्हणून ते यशोदा माय त्या बाळाला, त्या कृष्णाला हे देऊ ते देऊ ते देऊ करायला. एक म्हातारी बाई होती. तुम्हाला अक्कल नाही म्हणे पोरी, वा आताच्या पोरीला लेकरं सांभाळता येत नाही, काय संसार करशाल. म्हातारी बाई होती, जरा बुद्रुक होती. तुम्हाला लेकरं लेकरू सांभाळणं व्हाय ना, एवढ्या दासी असून, राजाची बायको असून तू काय संसार करशील बाई यशोदे? होट म्हणी आली. अशी मोठ्या पोटाची होती ती. अशी आली समोर, तिनं असा पदर घेतला. पदरातली ताकद आहे बायाच्या. काही काही पदरानं मोठे खाली आले आणि खालचे वरी गेले. बोला हर हर. त्या मावशीनं असा पदर काढला. पदराचं एक हाय वाटते गाणं आपलं, म्हणा पदराचं गाणं. माझ्या कानाला लागली कुणाची नजर, माझ्या कृष्णाला लागली कुणाची नजर. दृष्ट काढीत बाई मी उतरून पदर, दृष्ट काढीत बाई मी उतरून पदर, दृष्ट काढीत बाई मी उतरून पदर. माझ्या कानाला लागली कुणाची नजर, माझ्या कृष्णाला लागली कुणाची नजर. दृष्ट काढीत बाई मी उतरून पदर, दृष्ट काढीत बाई मी उतरून पदर, दृष्ट काढीत बाई मी उतरून पदर. पदर माझ्या कानाला माझ्या कृष्णाला लागली कुणाची नजर, दृष्ट काढी ते बाई उतरोनी. पदरातही ताकद आहे, पण त्या पदरात ताकद आहे जे पदर डोक्याच्या खाली जात नाही. त्या जे आपला रस्ता झाडत जाते त्या पदरात काही लाज नाही. बोला हर हर. नाही समजायला की नाही तुम्हाला? आणि ते पदर फक्त म्हाताऱ्या बायाच्या हातात. आता घेऊ नका, आता राहू द्या बापा, आता शेवटचा दिवस आहे. एखाद्याला म्हणलं ना असं तर असं चालू होते. आता पहा किती डोके भोंडे दिसायले. पदराचं काम तेच आहे ना बहुतेक, का दुसरं आहे? म्हणून ते त्याच्यात ताकद आहे. पूर्वीच्या महिला पदर असा झटकून लेकरावर त्याचं किरकिर रडणं थांबत होत्या, आणि थांबतही होतं. आता काहीच नाही कार्यक्रम. आता रडायला हागायला तरी दवाखान्यात नाही देते. समजायला का कीर्तन तुम्हाला? त्या बाईनं असा पदर काढला, डिस्ट लागली असेल म्हणे कोणाची, हो, आणि त्याच्यावरून पदर फिरवला तरी त्याचं रडणं. काय झालं असेल, काय झालं असेल? मग ते त्याच्यात अजून एक म्हातारी होती, या म्हातारी, या माईसारखी. हो, कवापासून रडायला म्हणे हे? रडायला कोण्या टायमापासून? कोणी आलं होतं का नजर लावा याला? हा, मग तवा ते दाशा म्हणल्या, हो बरोबर आहे, ते राधा गवळण येथून गेली म्हणे, तवापासून रडायला लागलं म्हणे. मग राधा म्हणल्या बरोबर, म्हणले बरोबर आहे, हे गिराईक राधेच आहे, आपल्या समजवण्यानं समजते का? हो माय, माय बरोबर म्हणते, तू बायको येऊ दे, तू बराबर गपरा, तू काही करू नको, मी चाललो सप्त्याला मोपूरला. आलं का लक्षात?
राधेचं गिराईक आहे म्हणे, हे त्याच्याशिवाय आकळत नाही. भाव बळे आकळे हिरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. राधेला बोलवलं बाबा. राधानं पाय दारात ठेवल्या बरोबर मुखात झालं. राधे 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 घेई श्याम सुंदरा, 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 झडकरी घेई आपल्या मंदिरा, झडकरी घेई आपल्या मंदिरा, राधे 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 घेई श्याम सुंदरा, राधे 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 घेई श्याम सुंदरा, सुंदरा. राधेला बोलावून आणलं. सांगितलं बाई हे घे याला. राधे राधे घेई श्याम सुंदरा, घेई झडकरी नेई आपुल्या मंदिरा, मन मंदिरा. त्याच्याशिवाय राहत नाही. हे कोण राधा कोण कृष्ण हे सगळं आनंदमय करत जा तुम्ही. भागवत व्यवस्थित ऐकायला लागते. व्यवस्थित ऐकण्याकरिता भागवत सांगणारा व्यवस्थित पाहिजे. गोष्टी तर कोणी सांगते भागवतातल्या. आलं का लक्षामध्ये? त्याच्यातलं वर्म, आंतरिक वर्म फार महत्वाचं आहे. हो, म्हणून राधेनं त्याला कडेवर घेतलं आणि आपल्या घराला घेऊन गेली. याचं रडणं बंद झालं. घरी घेऊन आली. मालक कामावर गेलता. हिचा स्वयंपाक राहिला होता. तिच्या घरी काही किचन वटा नव्हता, असा चपल्या घालून स्वयंपाक करायचा. हो, बाया म्हणतात आमचा माणूस जराशी फिरंगी आहे, रागीट आहे. तू चपल्या घालून स्वयंपाक केल्यावर रागीट नाही, ते हेलिकॉप्टर बसून जाते कोणी. आपण सुद्धा व्यवस्थित आहार बनवला पाहिजे. तुमच्या हातामध्ये जे ताकद आहे ते कोण्याच दवाखान्यात ताकद नाही. हो, कोण्या दारूवाल्याकडे जाऊ नका, कोणीकडेच जाऊ नका. तुमच्या प्रेमामध्ये, भक्तीमध्ये ती ताकद आहे. अशी किती उदाहरण हातात, जाऊ दे आता ते सांगत नाही. माझ्या लेकरायला भूक लागली असेल, भजे खाऊन हात म्हणा एकदाचे. नाही, बरोबर आहे की नाही? भजे खाऊन हात. हे भजे म्हणले की कुठेही जाते. तुम्ही आता म्हणा भजे हात, जग दहीहंडी सोडून देतील तुमची. आणि द्या लागते. जे मागलं ते द्या लागते, तवा राहते. नाही तर माया संघ कहाचे राहते ते. समजायला का तुम्हाला? माय त्या लेकराचे लाड पुरवते म्हणून लेकरू तिच्या संघ राहते. बाप रटेक देते, बापा संघ राहते का ते? असा कार्यक्रम आहे ते. जाऊ द्या आता, कोटरोग सांगत राहा हेच तुम्हाला. राधेनं घरी नेलं, त्याला पलंगावर बसवलं. अरे बाळा कृष्णा, काना, तुझ्या पाया पडतो बाबा, असं कोणाला तंग करत जाऊ नको, कोणाला त्रास देत जाऊ नको. अरे लोक बोंबलते तर देव आहे का म्हणते तर. कुठं आहे देव? मग कोरोना काळात कुठं होता देव तुमचा? आता काहून येणं झाला? याचा पाय मोडला तर काही काही लोकांना आजार येते, काही अचानक. आता देव भक्ती करायला म्हणून काय कर्म चुकणार होतं का? किती भक्ती करा, कर्म चुकत नसते. कर्माचा आणि भक्तीचा काही विषय नाही. लक्षात ठेवा, भक्ती हे आनंदासाठी आहे, भक्ती हे प्रेम सुखासाठी आहे, भक्ती हे परमानंद जीवाला मिळण्याकरिता आहे, आणि कर्म हे शरीराचा भोग आहे. त्याच्यामुळे कर्म वेगळं, भक्ती वेगळी, हे लक्षात ठेवा. पाप वेगळं, पुण्य वेगळं. याच्यावर दुसरं कीर्तन करता येईल आपल्याला. आलं का लक्षामध्ये? म्हणून सज्जना हो, त्या राधेनं त्या कृष्णाला सांगितलं, बाबा कृष्णा, काना, अरे बाबा त्रास देत जाऊ नको कोणाला. लोक असे बोलतेत, मला नाव ठेवतेत. असं कर, तू लवकर मोठा होय, हातानं खायला शिक, हातानं चालाय शिक, पळाय शिक, बोलाय शिक, अशी सांगायली ते राधा. चांगली ते काय राधा आपली सारखी होती का? आपल्या राधा सारखी? उच्च कोटीची भक्त होती ती. तिच्याशिवाय कृष्ण राहत नव्हता. किती मोठी भक्त आहे. देव राधेशिवाय राहत नव्हता म्हणजे तिची भक्ती किती श्रेष्ठ असेल. राधेला पाहिल्यावर देव बैलाचं दूध काढे. राधेला पाहून भुलले हरे, हो राधेला पाहून भुलले हरे.
हाले डोळे मोडीत राधा चाले वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले डोळे मोडीत राधा चाले राधा चाले राधेला पाहून भुलले हरी बैल धुईतो नंदा घरी बैल दोहितो नंदा घरी वारियाने कुंडल हाले डोळे त्याला गोदावरी ताईने फार सुंदर गायलं बरं हे आपलं दुसराच कार्यक्रम होया दुसऱ्या चालीव चालला कार्यक्रम गोदावरी ताई मुंडे वारियाने कुंडल हाले वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले राधेला पाहिले ना बसले बैलाचं दूध काढत तू म्हणशाल तुम्ही होते का मी त्याचा चहा पिऊन आलो म्हणून सांगायलो तुम्हाला असं महाराज म्हणतात मी म्हणणं झालं संत सांगतात म्हणजे खोटं नाही आहे ते अशी त्या राधेचा अधिकार होता देवाप्रती मग लवकर मोठं व्हावं देवानं असं ती म्हणत होती असं सहज बोलायला लागली आणि देवानं तुम्हाला सांगतो ते मोठं व्हा म्हणलं की असा 21 वर्षाचा झाला मालक कामावर गेला हे लवकर मोठा व्हा म्हणली ते 21 वर्षाचा झाला आतून कडी लावून दरवाजाची बाहेर दारावर मालक आला हे मोठा झाला तिला पता नाही हिच्या माघाऱ्या हे कवा मोठा झाला ती आणि दाराची कडी वाजवली कोणा मालकानं ए राधे दार उघड मी आलो दुपारच्या लगीच्या सुट्टीत जेवायच्या सुट्टीमध्ये राधेनं मागं फिरून पाहिलं होतं ते कृष्ण 21 वर्षाचा झाला 21 वर्षाचा कृष्ण एकटी राधा घरात आणि मालक दारावर मालकानं हे सगळं पाहिलं तर काय म्हणाल म्हणजे फारकत होईल शेवटचिट्टी होईल काय करू आता ते कृष्ण म्हणे म्हणतो का डबल मोठा होय म्हणून लोकाला असं वाटते आज माळ घातली की उद्याच आता आज लग्न झाल्या उद्याच लेकर होतील का काय समजायला की नाही कीर्तन तुम्हाला काय काय जणांना 9 वर्ष होत नाही तर हो आता आमच्याकडे पोरं आणून टाकते दुसऱ्या दिवशी फोन करते हॅलो महाराज आमचं पोरग शिकलं की नाही तुला अक्कल आहे का तू आता म्हातारा झाला तू शिकला नाही अजून संसार करायचा ते काल आलेले पेटी वाजवायचं शिकणार आहे का किती वय निघून चाललं काय काय लोकांचं काय लोक महाराज अर्धवटच महाराज झाले पण शिकले नाही हे प्रारब्धानुसार मिळत असते हे बी शिकता आता काय पोरं येतात 10 वर्षाचे आहेत आमच्या टाळच वाजवायले अजून मागून आलेले कीर्तनकार झाले काही गायक झाले काही वादक झाले नाही समजायले की नाही मामा आता हे मोठा ताप आहे लेकर बनले तर बरं आहे ना ते येथून काढून दुसऱ्या संस्थेत टाकते आणि तिकडे जाऊन बदनामी करते ते तर काही शिकवत नाही हो अरे भात खाऊन झोपायला ते सांगणार बापू ते तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल स्वतः अभ्यास करावा लागेल शिकवणारा शिकून जाईल घरी तुम्हाला अभ्यास घ्यावा लागेल की नाही अधिकार त्या राधेचा म्हणून ती राधा कृष्णाला म्हणते बाबा देवा आता तुला मी लहानाचं मोठं होय म्हणलो पण तुझ्या पाया पडतो दही दूध देते रे खाया एकदा तुझ्या पाया पडतो एकदा लहान होय बापा कृष्ण म्हणले एपा लहानाचं मोठं होता येते समजायले का कीर्तन तुम्हाला मोठा झाला ना त्याला लहान हो वाटत नाही बापू खुर्ची बसणाऱ्याला खाली बसू वाटत नाही त्याला वाटते 5 वर्षाची 10 वर्षाची राह अशीच खुर्ची मला अरे पण तो 5 वर्षाचं पद संपलं रे बापू दुसऱ्या निवडणुका आल्या दुसऱ्याला बसू दे खुर्चीवर मोठं झालेल्याला लहान हो वाटत नाही आणि लहान होऊन जे आनंद मिळतो तो मोठं होऊन घेता येत नाही समजायला का तुका म्हणेल जाण व्हावे लहानावरी अशा राधेने विनवण्या केल्या देवानं लहानपण धारण केलं माझे माय बाबू कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याच्याकडे ही शक्ती आहे त्या राधेच्या मनाचं परिवर्तन करण्याची कृष्णामध्ये त्या कृष्ण मुरलीमध्ये आहे
अशा अनेक, आता एकाला एक लागून लिहिला आता हे सगळ्या, हे सांगतो म्हणलं तर आता दुसरा सप्ताह सुरू होईल आपला. म्हणून या कृष्णाच्या अनेक लीलांचं वर्णन इथं असं सांगितलेलं आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. म्हणून हे चरित्र थोडक्यात मी सांगितलेलं आहे. माझी सेवा संपलेली आहे. तुम्ही सर्वांनी 7 दिवस भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला या नारदाच्या आसनावरून कोटी कोटी धन्यवाद. असंच तुमचं प्रेम माझ्यावर नित्य राहो अशी तुमच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि दुसरी विनंती करतो तुम्हाला, ज्यांना पुढच्या वर्षी सप्ताह व्हावा असं वाटत असेल त्यांनी याच वर्षी आपली वर्गणी जाहीर करा. 1000 रुपये. लक्षात ठेवा, 1000 रुपये जास्त आहे का? 1000 रुपयाच्या वरी 8 दिवसात तंबाखू खाते माणूस. तंबाखा याच्यापेक्षा जास्त तंबाखू खाऊन थुकून टाकते. बरं, खातही नाही, पोटातही खात नाही, ते थुकून टाकते. म्हणून हे धर्माला चालले. एक 7 दिवसाचा सत्संग. आता ते तुमच्या गावातला एक मुलगा ग्रामसेवक लागला आमचा, माझा चारोळे. त्याला म्हणलं बाबा सप्त्याला येते, आला सप्त्याला. मी म्हणलं उद्या थांब ना. उद्या थांबत नाही महाराज म्हणे, कारण गावात सप्ताह असला की कुठंच थांबू वाटत. किनवटला रूम आहे म्हणे माझी, पण गावात सप्ताह असल्यामुळे गावात 7 दिवस असं वातावरण तयार होते का कुठं जाऊ वाटत नाही. मनाला एक शांती मिळते सप्त्यामुळे. ते ग्रामसेवक मुलगा म्हणते. समजायला का तुम्हाला? की म्हणजे 7 दिवस असं वातावरण होते कृष्णनगरीसारखं, द्वारिका नगरीसारखं. असं पवित्र वातावरण तयार करणारा हा सप्ताह आहे. त्याच्याकरिता आपल्या मेहनतीचे तुम्ही दररोज 10 रुपये काढून ठेवले, समजा किती वेळाले? 365 दिवसाचे 3500 वेळाले म्हणलं माझे मायबाप. नाही, बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला 10 रुपये काढून ठेवायचे नाही, 1000 रुपये काढून ठेवायचे. आमचे माणसं नाव लिहितील त्याच्यात तुमचे, आलं का लक्षामध्ये? आणि म्हणजे आपली चाल काढून दिलेली बरी, मग बांधकाम पुढच्या वर्षी हो की न हो बाबा. नाही, बरोबर आहे की नाही? कोणतरी एका जणांना आकडा सांगा, भाऊनी करावा असं मला वाटते. 1000 रुपयाचा. आणि बाहेरगावचे सुद्धा लोक, माझ्या सप्त्यात तर बाहेरगावचे लोक सुद्धा वर्गणी देतात. आणि आता जास्त वेळ मी घेणार नाही, मी इथं खुर्ची टाकून बसेल, त्याच्यानंतर तुम्ही नावं देत जा, मी इथं अलाउन्स करत जाईल. आणि खरंच अंतःकरणातून वाटत असेल तर हे सर्व प्रार्थना आहे तुम्हाला, विनंती आहे तुम्हाला. कोणी जेवण घेऊ शकता, कोणी तेलाचा पिपा घेऊ शकता, कोणी साखर घेऊ शकता. आता काही लोकांना चिंता लागली असेल, कीर्तन झालं आता झोळी फिरते की काय? मी काय झोळीवाला महाराज नव्ह. नाही, बरोबर आहे की नाही? मी संसारी महाराज आहो. गोसायाजवळ झोळी राहते, आलं का लक्षामध्ये? आणि त्याला ते मागावंच लागते. समजायला का तुम्हाला? मी झोळी काय फिरवणार नाही, पण लेकरं तुम्हाला दाखवणार आहो. आलं का लक्षामध्ये? सर्वांनी भरभरून आशीर्वाद द्या. हे तुमच्या माझ्या पाठीमागं जे मुलं उभे आहेत ते मोठे कीर्तनकार झाले पाहिजे, मोठे गायक झाले पाहिजे, कोणी शाळेत शिकून मोठा नोकरीला लागला पाहिजे. सगळ्यांनी असा मोकळ्या हाताने आशीर्वाद द्या. हीच माझ्या झोळीमध्ये तुमची दक्षिणा आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली देवा. ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, टाळी टाळी. माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आता दहीहंडी